परभणी शहरासह जिल्ह्याभरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सातत्यानं जोरदार पाऊस होत होता। काल सायंकाळपासून पावसानं खरं तर विश्रांती घेतलेली आहे। मात्र झालेल्या जोरदार पावसामुळे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर नद्या ओढ्यांना या ठिकाणी पाणी या ठिकाणी आलेलं आहे। पूर्ण नदी पात्रात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर नदीपात्रामध्ये पाण्याचा प्रवाह या ठिकाणी सुरू आहे। जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत त्या ज्यामध्ये गोदावरी, दुधना आणि पूर्णा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी या ठिकाणी जमा झाल्यानं नद्या या ठिकाणी प्रवाहित झालेल्या आहे। खरं तर जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प ज्यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख येलदरी जलाशयामध्ये तब्बल 75% पावसामुळे पाणी साठा जीवनसाठा जमा झालेला आहे। त्याचप्रमाणे पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्यामध्ये तुडुंब भरल्यामुळे त्याच्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गंगाखेड तालुक्यातील सर्व प्रकल्प या ठिकाणी भरलेले आहे। शेती पिकांना मोठ्या प्रमाणावर या एकूणच गेल्या 3 दिवसापासूनच्या पावसाचा फायदा होत असल्याचा आपल्याला दिसून येतोय। मोठ्या प्रमाणावर गेल्या 3 दिवसापासून पाऊस झालेला आहे। पावसानं आता खरं तर विश्रांती घेतली खरी, मात्र खरीप पिकांनी ज्यांनी मान टाकली होती त्यांना या 3 दिवसापासून झालेल्या पावसाचा मोठा फायदा झालेला आहे। पावसानं आता विश्रांती घेतलेली आहे, मात्र मोठ्या प्रमाणावर आतुरतेने परभणीकरांना पावसाची आशा होती आणि पाऊस चांगल्या प्रकारे झाल्यानंतर आता परभणीकर या ठिकाणी सुखावल्याचं आपल्याला दिसून येते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।